हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ. तर स्वामी समर्थांचा आहे ना आज प्रकट दिन होता. तर आम्ही श्रवण आणि मी दोघं जण केंद्रात गेलो होतो. तर आम्हाला जायच्या आधीच आरती चालू झाली होती. तर आम्ही गेल्यानंतर आरती झाली आणि स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर तिथं महाप्रसाद होता. तर महाप्रसाद पण घेतला आणि श्रवण मी घरी आलो आणि प्रियंकाच्या भावानी ना मला छान अशी मूर्ती आणली होती स्वामींची. तर मी अजून आहे ना तिचा अभिषेक केला नव्हता आणि म्हटलं स्वामींचा प्रकट दिन आहे तर त्याच दिवशी आपण स्वामी समर्थांचा आहे ना अभिषेक करू आणि मगच स्वामींची प्राणप्रतिष्ठा करू. तर त्याच दिवशी मी ना प्राणप्रतिष्ठा केली स्वामींची. स्वामींच्या मूर्तीला आहे ना असा अभिषेक घातला आणि नंतर दिवाबत्ती केली आणि त्याच्यानंतर आहे ना दुपार झाली होती. तर नानींनी आणि मी ना मस्त अशी चुलीवर शेव केली होती. तर भरपूर असा ऊन होता आणि बाहेरच चूल पेटवली होती. तर आम्ही दोघींनी मिळून आहे ना चुलीवरच शेव बनवली होती आणि आता गॅस टंचाईमुळं पण आम्ही ना मधून चूल पेटवतो. तर शेव झाली होती आणि लगेच पाहुणे पण आले होते आमच्या घरी. तर मी 4-5 वाजले होते. तर पाहुण्यांसाठी ना नाश्ता बनवला होता, पोहे. तर सगळ्यांना असे ना पोहे दिले आणि थोडा वेळ पाहुण्यांसोबत गप्पा मारल्या आणि संध्याकाळ होतच आली होती. तर प्रियंकांते ते पण येणार होते आणि पोह्याचा नाश्ता करत होतो. तर त्याच वेळेस प्रियंकांते ते पण आले होते, शिवांश पण आला होता. तर प्रियंकाला घेऊन ये ना प्रियंकाचा भाऊ आला होता महेश आणि शिवांश असं लपत होता आणि त्याच्यानंतर पाहुणे पण गेले आणि नंतर मी ना स्वामींना नैवेद्य बनवायचा म्हणून पुऱ्याचं पीठ मळलं होतं आणि पुऱ्या करायच्या होत्या. तर पुऱ्या, बटाट्याची भाजी आणि श्रीखंड असं स्वामींना नैवेद्यासाठी बनवणार होते. तर मी पुऱ्याचं पीठ मळून घेतलं आणि मला पण जागरणाला जायचं होतं. त्याच्यानंतर आहे ना आम्ही पुऱ्या काढून घेतल्या लगेच आणि प्रसादाचा ठिण्यात ताट बनवलं. तर प्रियंका आहे ना भांडी लावत होती आणि माझ्या पण पुऱ्या झाल्या होत्या. तर स्वामींची ना आरती करून घेतली आणि नैवेद्य दिला. संध्याकाळची दिवाबत्ती पण केली होती. त्याच्यानंतर आरती झाल्यानंतर मी आणि शिवांश, श्रवण आणि आम्ही चौघजण हे तर निघालो होतो जागरण्यासाठी. तर माझी मावशी ना कापूरवाडीतच राहते. तर आमचं गाव कापूरवाडी आहे आणि कापूरवाडीतच मावशी पण राहते. तर गावाकडे गेलो होतो आम्ही. आम्हाला जाईपर्यंत ना आरती ते झालं होतं आणि जेवण करायला बसले होते लोक. तर आम्ही गेल्यानंतर सगळे गप्पा मारत होते. तर मामा, मामी, मावशी, मावशीच्या मुली, मावशीचे मुलं, आम्ही सगळेजण गप्पा मारत होतो आणि शिवांची चालली होती तिथं धिंगाणा मस्ती. तर माझी मम्मी आणि पप्पा पण आलेले होते, दोघं पण जण. तर माझा मावशीच मुलगा आणि दादा पण तिथं बसलेले होते आणि श्रवण विचारत होता नाही का म्हणजे कोणत्या घराची पूजा आहे. तर त्यांची पूजा नव्हती आणि त्याला पण माहीत नव्हतं. तर त्यांचं जागरण होतं. तर माझी बहीण दाखवत होती त्याला कोणते कोणते घर आहेत म्हणून. तर त्याच्यानंतर आम्ही जेवण करायला बसलो होतो आणि आमचं जेवण झाल्यानंतर हे पण बसलेले होते सगळे, दाजी, भाऊ आणि हे सगळे जेवण करायला बसले होते. आणि जेवण झाल्यानंतर आहे ना आम्ही सगळ्यांनी गप्पा मारल्या, 1-1.5 तास चांगल्या गप्पा मारल्या आणि मग रात्री घरी निघालो. तर 5,000 रुपये आधी डिपॉझिट झालं. तर आम्ही कुठं गेलो ना आमची धिंगाणा मस्ती चालूच असती. तर सगळे गप्पा गोष्टी सगळे निवांत झाले होते
आणि 11 11:30 वाजेपर्यंत आम्ही गप्पा मारल्या. तर असा होता आमचा व्हिडिओ. तर आवडले असेल तर नक्की लाईक करा.